काँग्रेस पुणे शहराचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रशांत जगताप सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काँग्रेसने एक महत्त्वपूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावरती सोपवली आहे, प्रदेशाध्यक्ष झालात. सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे नेते, आमचे फायर ब्रँड विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, राज्याचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि बंटी पाटील साहेब, सर्व सन्मान्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. शहरातल्या नेत्यांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो की खूप विश्वासाने त्यांनी मला पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. अर्थात संघटनेत कामकाज करण्याचा माझा खूप सारा अनुभव आहे, पण त्याचबरोबर विचारधारेच्या संदर्भामध्ये कुठली कॉम्प्रोमाइज नाही आणि शहरामध्ये राज्यामध्ये जे काही चुकीचं होतं, देशात जे काही चुकीचं होतं त्याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणं हे मी कायम कर्तव्य समजलोय. इथून पुढे सुद्धा त्या गोष्टीचा निश्चित काही या ठिकाणी तो प्रवास किंवा तो संघर्ष हा निश्चित चालू ठेवण्याचा माझा मानस राहील. वरिष्ठांनी खरं तर तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमच्यावरती ही नेतृत्वाची जबाबदारी दिली. मात्र जे तुमचे सोबतचे सहकारी होते, ज्यावेळेस तुमचा राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश झाला त्यावेळेस अरविंद शिंदेनी एक तुमच्यावरती कटाक्ष टाकलेला होता. आता त्यांची काय खरं तर प्रतिक्रिया आहे तुमच्यावरती, म्हणजे त्यांच्या गळ्यातली माळ आता तुमच्या गळ्यात पडली? असं काही नाही. अरविंदजी शिंदे साहेब माझे खूप चांगले मित्र होते, आहेत आणि उद्या सुद्धा राहतील. शेवटी एक अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप छान जबाबदारी सांभाळली. मला जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला. मला या ठिकाणी पुढील काळाकरता म्हणजे या सगळ्या प्रवासाकरता शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि मला खात्री की शहरातले सगळे मान्यवर नेते, जुने जाणते नेते, नवीन नका फळी यांना एकत्र बरोबर घेऊन जाण्याचा नका या ठिकाणी माझा तो पिंड होता. त्यामुळे तो सुद्धा या ठिकाणी त्या प्रकारेच माझं कामकाज चालू राहील. कुठेही कटुता कुणाच्याही बाबतीत नव्हती. खात्री की खूप चांगल्या पद्धतीने ही सगळी मंडळी आज कुठल्या प्रकारचं किंतु परंतु नाही. त्याच्यामुळे उद्या सुद्धा तुम्हाला ही कुठेही पक्ष संघटनेमध्ये वेगळे चेहरे दिसणार नाही. तुम्हाला या ठिकाणी एकत्र एक मुठीने नाही का एक जीवाने काम करणारे कार्यकर्ते निश्चित तुम्हाला दिसतील. पुण्यातली सध्या गुन्हेगारी वाढते, ज्याच्यामध्ये महिला सुरक्षेचा समस्या असेल किंवा सातत्याने कोयता गँग किंवा मारामाऱ्या, दिवसाच गोळीबार असे सातत्याने प्रकरण वाढत आहेत. आता काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही खरं तर विरोधात आहात. या सर्व भूमिका बदलण्यासाठी ध्येय आणि धोरणं काय असणार आहेत? 2007 सालापर्यंत पुणे शहरात काँग्रेसची कायम सत्ता होती. म्हणजे खासदार आमदार असेल किंवा महापालिकेची सत्ता असेल, पण काँग्रेसची कायम पुणेकरांना खूप चांगल्या पद्धतीने नाही का या ठिकाणी रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने भाजप आज सत्तेत असताना पुणे शहर हे गुन्हेगारीच्या संदर्भात देशामध्ये 1 नंबरचं शहर झाले, भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरचं शहर झालेलं आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या सातत्याने रोज कुठे ना कुठे नका या ठिकाणी खुनाचे नका घटना आपल्याला पाहायला मिळतात आणि याला सर्वस्वी भाजपचं या ठिकाणी प्रशासन किंवा भाजपची नका एकूणच कामगिरी जबाबदार आहे असं माझ्या सरकारला वाटतं. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी या ठिकाणी रस्त्यावर येऊन त्यांच्या विरोधातला आक्रोश हा जनतेपर्यंत पोहोचवणे, जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही करू आणि ह्या शहरामध्ये भाजपने जी काही लावलेली कीड आहे त्या किडीतून या ठिकाणी या शहराला भाजपमुक्त करण्याचं काम नक्की करू. आता सध्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन एक आरोप केला होता की आम्हाला जो निधी आहे तो पुरेसा निधी मिळत नाही, असा खरं तर सत्तेमधल्याच नगरसेवकांनी केलेला आहे. ही परिस्थिती आहे की या ठिकाणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी भाजपबरोबर राज्यात किंवा देशात सत्तेत असेल तर इथं मात्र नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठल्या प्रकारचा बजेट किंवा त्या ठिकाणी सभागृहात सन्मानाची वागणूक दिलेली नका पाहायला मिळत आहे. किंबहुना राज्य सरकारचे सुद्धा जे काय नका विषय ते सुद्धा या ठिकाणी पुण्यात जिल्हाधिकारी किंवा इतर माध्यमातून नका मार्गे लागले जात नाही. त्याच्यामुळं माननीय सुनेत्रा वहिनींनी अशा प्रकारची जर नका या ठिकाणी स्टेटमेंट दिला असेल तर त्याच्यामध्ये निश्चित सत्य आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. इंधन दरवाढ 10 दिवसात 3दा झालेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती लोकांच्या रांगा लागलेले सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळते. तर मुळातच या ठिकाणी देशाचे पंतप्रधान जर मेलोडी वाटत नका मेलोनींबरोबर फिरत असतील तर त्या देशाची नका दुरावस्था याच्यापेक्षा वेगळी होऊ शकत नाही. ही तर फक्त झाकी, अजून खूप सारं बाकी आहे. कारण की देश ऑलरेडी नका या ठिकाणी कंगाल अवस्थेत आहे. देशामध्ये आजही इंधनाच्या संदर्भातली खूप वाईट परिस्थिती आहे आणि तरी आज या ठिकाणी रोज पंतप्रधान मौज मजा करतायत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना घेऊन काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला दिसेल. पुण्यातल्या प्रश्नांबरोबर राज्यातले देशाचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी अग्रस्थानी नक्की असतील. एकत्रित सध्या पुण्यामध्ये समस्यांचं भांडार झालं आहे आणि त्या समस्या घेऊन त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत अशी भूमिका तर नवनिर्वाचित काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.